औचित्यवाडी. झाले उन्हाचा लय त्रास होतो रे. बरे गावात झाडे म्हणून तरी बाप. काय बसले का? काय म्हणतो बाबा? काय नाही आलो आता वडापाव खाऊन. वडापाव हा मग काय तरी का बरं? भूक लागली होती वडापाव खाऊन मग खाल्ला. सगळी भाकरी केली नव्हती का? नाही नाही रोज रोज राहावं लय कंटाळ येतो आता करायचं मला. वयामानाने होत असं ना आबा तुम्हाला आता. होतं पण आता कधी कधी तर लयच कंटाळ येतो बाबा. बरोबर आहे ना. तू आबाला विचार कर ना. आता एकट्या पुरतं करायचं म्हटलं माणूस कटाळतोच ना. मी काय म्हणतो आबा, हा तुम्ही आहे ना एक भाकर भाजणं घेऊनच या. हा. मग काय इथं काला चेष्टा लावली राव तुम्ही. काय जे चेष्टा? चाललंय ते चाललंय ते चेष्टा बरं. काय विषय याच्यात? अहो तुम्ही आता उभे राहिले ना तर कोणी बी तुम्हाला बायको देईन. परत तू चेष्टा करू नको हा माझी. अहो चेष्टाचं काय आलं आबा? अरे चेष्टा करायला लागले राव माझी. बाबा तुम्ही थांबा 2 मिनिटं. सदा भाऊ मला तुम्ही सांगा, आता या माणसाला या वयात होतंय हाताने म्हणून खाते वडापाव खाते कुठं काही खाते, पुढं चालून याला कोणी बायको देईन का? नाही द्या आज कोणी तयार होईल? आज दोन्ही बाजूनी दोन सम्राटासारखे. आणि कसं आहे आबा तुम्ही विचार करा, परत कोण देणार नाही. आता केली म्हणजे कसं आहे तुम्हाला म्हणजे म्हातारपणाची काठी होईल. आदर राहतो, दुखणं भाणं खुपणं काही चालू राहतं. आणि 30 एकराचा उतार आहे पाटलाचा. मग आणि पण दिन काही हवा आहेत कोण? मग अहो तुम्ही फक्त हा म्हणा, थोडे फार 50 हजार खर्च केले का बायका म्हणजे लग्न करायला तयार होईल एखादी कधी. हा आता हे तुम्ही बोलता म्हणून माझ्या डोक्यात येऊ राहिलं बरं का? नाही माझ्या डोक्यात नाही बरं सदा भाऊ. अहो या वयात कसं असतं, सदा भाऊ तू खरं बोलतो ना. तुम्ही चेष्टा करता सदा भाऊ नाही करायचा. चेष्टाचं काही समज. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना सदा भाऊकडे 10,000 रुपये देऊन टाका. सोयरीक लगेच पाहायला सुरुवात करा. चालू करू. हा या वयात कसं आबा आता आहे ना करतंय हातपाय चालत येत म्हणून वाटतं. पण नंतर लय अवघड होते. आता हे काय बाकीचा विषय नाही, पण घर भरल्यावानी वाटत मोकळं घर भूताचं घर अहो, म्हणजे. आता यांना सगळं हातानेच करावं लागतं ना. कपडे धुवायचे, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा. अहो बाई कॉलेज मी कसं कॉलर टाईट करून सगळं ए झाला का चहा, चला न्यारी बरं भाकरी इष्टे झोपले, आरामशीर, एवढी आहे, बघते चक्कर मारून आबा तयार व्हा. आबा एक असं म्हणता? लागा तयारीला. होय झाल्या. हा, एक हा आपण एकदम नादच करा. हा. बघा कडकच आहे दाबा अजून. हा. एक काम करा सदा भाऊ, हा तुम्ही ना बघूनच घ्या, लग्नच करून द्या माझं. तुम्हाला 50,000 रुपये. आणि आम्हाला हा? तुम्हाला गडंगण्याराचं प्रत्येक गडंगण्यारात तुम्हाला जेवण मटण मटण आईला लावलं पाहिजे. बरं सदा भाऊ. प्लास्टिकच्या अरे ग्लासमध्ये अरे पाणी. श्याम भाऊ थांब. सदा भाऊ तुम्हाला 50,000, हा. यांना 10,000. अयो जमलं. पैशाची कमी नाही इथं. मग तर आता काठी पाहिजे निबार येळू पण आता पाहिजेच. पाहिजेच. हा. विषय बस. नाही, विषय नाही, ये बा. विषय नाही, चर्चा या. नाही. झालं लग्नाला भेटायचं आता. राम राम डेपुटी. राम राम डेपुटी. आईला काय बघ आता काय नो मोबाईल मध्ये काय मेसेज झालेला व्हॉट्सअपला ते कुठं आपलं ते ग्रामपंचायत ग्रुप आहे ना, त्याच्यावर सारखं कोणी ना कोणी काहीतरी अडचणी टाकीत राहतं गावातल्या. काय म्हणतो बाहेर गावचे कोणाले मेसेज वाचित. हा तशा सवय नाही आम्हाला. अहो स्पेशल म्हणजे आता हे राजकारणाचं कोण कुठं आला कुठे गेला असलं वाचित काय. सदा भाऊ बोलूच नका तुम्ही माझ्या फ्रेंड. हा सदा भाऊ मला कळत ते बोट कुठं लावतात बरं का. पण काय भानगड असंच काय इकडं सगळं मंडळी ते काय झालो जालू नाही. झालो लय लाज होते बा. जालूचं लाजायचं नाही. हे आबाचा विषय. बाबाचा काय विषय होता? अहो डेपुटी सकाळी वडा खाल्ला, हा संध्याकाळी एक टाइम खायचं, हम्म, दुसऱ्या दिवशी वडा, हम्म. त्याला भात तर तेच संध्याकाळी खायचं. अहो ती शेखारी ती काय जाळायचं का आम्हाला सोयरीक पाहिजे एखादी. हा लग्न करून टाका. जेवाय मग ते काय एकदम म्हातारे झाले काय. म्हातारे झाले का आबाच्या नाती लग्नाला येते ना आता तुम्ही मला सांगा. डेपुटी तुम्ही वाचिता का नाही पेपर? हे मोठे राजकारणी डबल 80 वर्षी. राजकारणाचं वेगळं आलं, आबा पाडला साधा माणूस. 80 नाही ना आबाचा बोली अलीकडे वय आहे ना. पण मला काय म्हणा सदा भाऊ, तुम्ही आपावर संशय घेऊ नका ना. आता म्हणलं तर क्रिकेट टीम होईल. हा मग अरे त्याचं नाही चाललं. मग पण आता होय आबा या टायमाला झेपून का तुम्हाला? आता कसं आहे माहिती आहे का, सगळ्यापासून माझ्या डोक्यात घातलं तर माझ्या बी अंगात वारं सुटलं. नाही सोय पाहिजेच. काय आहे? नाही सोय म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याची म्हातारपणाची काठी. सोय. एक साथ म्हणू ना. बाकी यांची सोय वेगळी असते अहो, आपली. नाही बाबा तुमच्या सोयीचा विषय चालला. आम्हाला काय काय नादी लागा त्यांच्या नांदाने नांदून देणार नाही. नी नांदीला म्हणते तू नांदायला जा असे येतंय. अहो डेपुटी होतंय त्यांच्या घरात लक्ष्मीची पावले येते, बांगडीचा आवाज घुमन,
मोकळ्या घरात भूत राहतेत. ते बरं का आहे बरं का आबा. आता आम्ही काय म्हणावं तुम्हाला साधा भाऊ बाकी साधा भाऊच्या तयारी म्हणा. साधा भाऊ बाकी साधा भाऊच्या बोलायला अहो, ते नव्हते म्हणले का तिच्या एका स्पर्शानं तरुण म्हातारा झाला. कडा कडा निकोयना समुद्र पोहून आला. आबा मधून सूर मारिते. तुम्ही आबांना काय आहा बरं आबा जाऊ द्या. इच्छा आहे तुमची करून टाकू. मग बघा ना पोरगी करा. बघू येतो तांदूळ टाकायला. बघू ना म्हणजे मग माझ्याकडे काय आहे? तुम्ही डेपुटी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे तुमचं, दहा गावात ओळख आहे. ओळखीचे तुम्हाला. ते दहा गावात ओळखू द्या पण ह्या बाबतीत नाही बा आपलं कुठं ओळखी नाही तेवढ्या. बघा आता आहे का म्हणजे इथं पोरगी आहे, तिथं पोरगी आहे. मग नवरा बघा आता काय खांदा. सदा मला माहिती आहे तू आहे ना फिरताय तुला माहिती आहे सगळीकडे कुठे 4 गावात पुरी आहे कुठं काय आहे, कोण दुसाट्याची आहे, कोण देऊ शकतं, कोण जास्त वयाची आहे. तूच बघ आपण करू. आज करा ना. काय तुमच्या कोणी ओळखीतलं नात्यातलं कुठलं असलं तर आम्ही तिथं जाऊ, त्यांना सांगू. डेपुटीने पाठवलंय. माझ्या नाट्यात एवढी कवळी पोरगी नाही आबाची आम्ही लग्न इतकी. केली काय चाष्टा? आबा जास्त केली का? केली जे का खरं आहे ते चाष्टा? बोल. जे खरं आहे ते बोल. अहो, मी जातो जरा आता मी लग्न काठी करू. पाहिजे. त्यांना कावळीचा येल नाही पाहिजे. म्हातारपणाची काठी मध्ये हा कावळी नाही. असं जरा बरं एक काम कर साधा तू पोरगी बघ आपण जाऊ. तुझ्या मग ओळखी आहेत. नको येणं करू. बघ तू बघ काय अडचण आम्ही आहेत ना माया नाहीत ओळखी एवढ्या पोरी. ए चहा टाक रे. नाही नको नको, आता ऊन झालेलं आहे. तुम्ही उन्हाचं चहा पाहिजे तर संध्याकाळी सरबत जा, जा. मागायचं नसतं तुमची काही. इच्छा आहे, पण याला आम्ही बघा. चाललोय. हा. सांगू डेपुटी आहेत माग कसं होतं चांगल्या घराने भेटेल. हा तुम्ही काय करा तुमच्या कानावर पाहिजे ना काहीतरी. तुम्हाला पोरगी पटली ना किंवा पोरगी जायचं असलं ना तर मला फोन करा आपण जमायला जाऊ. जा, आवाज जा. पाहून येतो पहिले कार्यक्रम करून येतो आम्ही. आपले 500ची नोट खडी साखर कुकू लावून बघून येतो. याला म्हणते डेपुटी. हा चला. चल बसला आबा घोडर आता तुम्ही. ए चहा नको टाकू ग. गेलेत ते. राम राम पाहुणे. राम उशीर राम. नाही झाला आम्हाला. आलो ना. आले का सगळे राम? पाहुण्या जागा दे. सदा बस. आले सगळे तुमचे. आले आले हा सगळे आता गावात प्रमुख सगळेच. पाहुणे आम्हाला यायला थोडा उशीरच झाला बरं का. तुम्ही मत दिलता 12 टायमिंग ना आम्हाला निघायलाच उशीर झाला कारण की नवरदेवाचं आवरतच नव्हतं. लई नाटायला लागत आहे. हे नवरदेव आहेत. हा हे काय हे नवरदेव आहेत. गावातला एक नंबर माणूस आहे. 30 एकर जमीन आहे. 30 एकर अरे वा. एकट्या पट्ट्याला. 30 एकराचा बागायतदार आहे माणूस. सकाळच्या पारी अजून बी 100-150 जोर. चांगल्या घरात पोरगी झाली तुमची. मग 3,500 रुपयाचं तर गोगल आहे फक्त. आमची मुलगी बी लय गुणाची. घरात आल्यावर बघा कशी गुण दाखवती. गुण दाखवणारी असली म्हणजे बरी होईल. नाहीतर गुण उधळणारी जायचं डेपुटी. ए काय कुसर लावलं रे? काही नाही काही चहा पाणी आणू का? सुगंधा तू इथं कसं काय? अहो मी इथं कसं काय मला फोन आला होता पोरगी बघायला येणार आहे म्हणून आणि आबांनाच पोरगी लागत होती म्हटल्यावर ते माझ्या पाहुणेच आहे ना म्हणून त्यांनी फोन करून बोलून घेतलं तिच्या नात्यातली आहे पोरगी. आबा आयला नशीब काढलं गाड्या. हा गावातलंच नातं निघालं. हा. 2 दिवस पोरगी माहेरी गेली तर तिकडे जाऊन जेवू शकताय तुम्ही सुगंधाताई. आरामशीर. अहो सुगंधबाई तिथंच जेवायला जाता येईल त्यांना डायरेक्ट. अरे वा 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 वा. दुसऱ्यांदा पण नशीब काढलं. मी कुठं नाही म्हणते जेवायला पण पाणी आणू का? नाही पाणी नका आणू, आता जेवायला खा ना. बिचूर बुक्की आणि ना दातोर जेवायला आलो का पोरगी बघायला आलो इथं इथं माणसाचं चाललंय कुठं तरी काही भाकर भाजणं करून द्यायचं आणि पाणी आणा जेवायला आला. याला कशा आणतोस तर तू? अहो ते होय. आपलं लागत गाडी आणि बिडी तोंड बांधून टाकायला. आली तर नाही, तोंडात बोळे कोंबडून आली. आले. बसीचं खाली आबा सर कुंभास. हळू उच्ची पुरी दिसते बरं का. तांब्या ठेव खाली. तुम्ही काय लागत आहे पोरीला? अहो, लय दिवसांनी उशिराने असलं होते तसे. नाही आमचा नवर दिवस लाज होतोय. आमची पोरगी तशी लाजळूच आहे बरं का. बरं डेपुटी चांगली सदा वय ना पुढं तू. अहो खडी साखर नारळ तुम्ही आता आणायचं का? विचारलं मी गडबडीत तू पुढं वय लेकराला नाव बी विचार सांग. आता पुढं व्हायला जुन्या पद्धती झाल्या लांबूनच विचारित तुम्ही. बरं विचार. बाई किती शिकली तू? 10वीत 2 विषय गेले नंतर निघलेच नाही मग घरीच बसले. चालतंय ना. पास काय नापास काय आपल्याला कुठं नोकरी लावायची. 30 एकराची मालकीन वस्ती असती डायरेक्ट कमराला पदर खावला ना अख्खं गाव बिरबिर बघ ना आपण काय आणलंय. मग डेपुटी मी एक विचारू का? तू कशाला विचारतो आहे ना सदा भाऊ. विचारू त्या अरे विचार. ओ बाई तुम्हाला गोदाडे शिवता येतात का? आपल्या आणि जाळून दिल्या. एक प्रश्न विचारायला नको विचार ओढलो तुला. गप्प ना बाबा
सोयरीकडे आलो काय आलो आपण? गाडीच मोडी तो काय हे असं तुम्हाला म्हणता आणू नका म्हणून पाहुणे जरा तोंडात फाटके रे माहित नाही कसं विचारायचं काय ते ऐका बोललो तरी हसू दे दात काढी ते गप बस बरं विचारे 2-3 प्रश्न का एक मिनिट आता तू काय विचारू नवर देवाला विचारू दे ना आबा तुम्हाला काय विचारायचं असलं विचारा बाई व्यायाम करते का? डेपुटी काय महाराष्ट्र केसरी करीत काय आबा बायकोला इथं 2 टायमाचं चाललंय ती बघा व्यायामाचं नंतर बघू काही कसं विचारली सदा व्यायामाचं विचारली का अहो तसं नाही, माझी पहिली बायको खेळाडू होती, नॅशनल चॅम्पियन. आता खेळ करीत बसायचे गेली ना बिचारी खेळ करून वर गप बसा ना आता ही भाकर भाजा करून चालली ना करायचे लग्न आबा पटली का पोरगी असा तोंड टाकले आबा पटली का पोरगी नीट तोंड उघडा वाईटच कसा बोलतो पोरगी पटली का पटायला आलो का आपण बघायला आलो ना, बघायला पसंत झाली का पोरगी याला नको आणि जाऊ म्हणलं तुला याला कायम लागत याला तू काय भोंगड्यासारखं मागं लागतो गपनाच्या आल्या गप. बरं बरं काय पोराला प्रश्न विचारायचे तुम्हाला आम्हाला तुम्हालाच मुलगी पसंत आहे का बघा. आता मुलीचं तोंडच सर बघितलं नाही तर आता कसं हा बघितलं? हा 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 आता मस्त नवर देव खालून वाकू वाकू बघतोय पण बाई झाकू झाकू येते अहो आमच्याकडे पद्धत आहे मुलगी बघायला आले का डोक्यावर पदर घेऊनच पोरगी बाहेर येते तसं येत नाही तोंड दाखवत नाही ना त्याच्यामुळे दादा भाऊ हा? एवढं पदर खाली घेतल्यावर कसं काय चेहरा दिसायचं पोरीचं? आबा पसंतीचं काय तुम्हाला भाकर भाजायलाच न्यायची ना बरोबर आहे बरोबर आहे आल्यापासून एवढं चांगलं बोललं हा 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 मी काय म्हणतो माहिती का? पसंत असलं ना तर लगेच आजच्या आज माळ घालू द्यावं आपण जाऊ घेऊन लगेच होय. नाही वाजून येऊ आबा मस्त पैकी डीजे बीजे लावू गेलं तर गेलं एक एक फुकून टाकू आपण ए, तुला गप तोंड मार ना तू 10,000 देऊन टाक बरं ते बस एक एक कर गेलं त्या आबाला कुठून तरी करून न्यायचं पटकाने तुला ते 10,000 नाही द्यायचे. 10,000 कसले रे? नाही ते नाही ते आपलं ते ह्या का मध्ये आमचा व्यवहार आहे थोडा गुपित हा हा बाई बाई दाखव तोंड दाखव. हा दाखव. दाखव आता सगळेच म्हणते थोडं दाखव. मग सदा कस काय पोरगी हो डेपुटी पोरीला तर मिश आहे अरे मिशन आहे त्या अपरली पित्या एवढ्या अहो काय फसवणूक चालली तुम्ही दाखवली एक पोरगी ना आता इथं दुसरीच आणली मग काय रे फसवणूक काय आहे? हा असं ना पाहुण्याने फसवणूक चालली का मग काय फसवणूक चालली अरे नालायक अहो, फसवणूक तुम्ही चालली आम्ही काय फसवणूक केली त्या आबाची फसवणूक चालली त्या पाहुण्याची फसवणूक चालली काय? काय फसवणूक चालली बरं झालंय लवकर कळालं नाही तर मी गुतलो असतो आणि ते पाहुणे गुतले असते ही पोरगी त्या सुगंधताईच्या नात्यातली निघली म्हणून आम्हाला कळालं हा हे चाललंय तुमचं काय झालं पोरी काय पोरीला तिची पोरगी दाखवली होती ती पोरगी भोळसर आहे हा तिचं वय कमी आहे पैशासाठी नाटकं करता होय तुम्ही आबाचे पैसे बघितले 50,000 रुपये तो काढले यांनी 10,000 रुपये काढले आणि एखाद्या पोरीचं वाटोळं करून देता होय तुम्ही पैसे अहो, 2 चपात्या सकाळी 2 चपात्या संध्याकाळी असं पुरतं होय, लागत तिला होतं स्वयंपाक आम्हाला येतोय का? चपात्या करायला हा? तिला स्वयंपाक येतोय हा तिला आबाला सांभाळावं लागलं असतं आबा चाललाय भाकर भाजणं घेऊन आणि तिला रोज आबा करून घातलं असतं वय आणि एकदा लग्न जर झालं असतं तर त्या पोरीचं बी वाटोळं झालं असतं तुमच्या त्या पैशा पायी अरे पटायला पाहिजे तुम्हाला आणि आबा तुम्ही नादी लागले यांच्या हे देते तुम्हाला कानात भरून आणि तुम्ही लगेच निघतात आधी स्वतः जाऊन चौकशी करायची आपल्याला भाकर भाजणं करायचं ना आपल्याच वयाची बघायची आपल्याच याची बघायची जरा थोडी हा अरे पण ते पोरगी ते दाखवणार आहे आणि मी कसं काय बघणार आणि तुमच्यात त्यांनी हवाला दिला होता ना हा माझा हवाला दिला म्हणून मी चौकशी केली नाही तर आज तुम्ही नेहमी डब्यात गेले असते आणि त्या पोरीला सांभाळावं लागलं असतं एखाद्या गोरगरिबाची पोरीचं वाटोळं गेलं असतं तुम्ही अरे या दोघांना उद्योग नाही हे मला कायम कामाला लावते कामाला लावतो तुम्हाला माझं काय मला काय आता लग्न करायचं होतं का ह्यो योग्य आहे आम्ही ते योग्याला पोरगी बोलून आणली तुमचे नाटकं बघायचे होते फक्त अरे आमचे काय नाटक बघता नाटक यांनी केले हा, यांनी माझे केलेलेच. यांचा पर्दाफाश करायचा होता फक्त बाकी काय नाही पाहुणे चला. हा बघ, मी यांच्या वतीने मी माफी मागतो हा बघ, तुमच्या पोरीला मस्त किती स्थळ भेटतील आणि पैसे देऊन टाका त्या आबाचे पैसे द्या आणि बदनामी नका करू अशी माझी आणि तुम्ही त्याच्या नादी नका लागू आणि आबा तुमचं वय काय तुम्ही करता काय अरे माझं वय काय आता हे आपल्या रोजचे माणसं आहेत म्हणलं यांचं बी होईन माझं बी होईन काही खरं नाही काय मला दाखवून द्यायचं तुम्ही मला म्हणले असते की काहीतरी माझ्या पोरीचा मुली काय म्हणून हे वाईट नव्हतं हे असं झालं असतं हे पोटी तुम्ही चांगलं काम केलं होतं चला येऊ का तुमच्या पोरीला मी सोयरी बघत येऊ का येऊ घ्या ये रे बोटून जरा कपडे सारखी साडी